Question 4. If matrix A contains element 1, 2, -5, 2, -3, 4, -5, 4, 9, then prove that transpose of 3A matrix equal to 3 into transpose of matrix A. तर परत हे मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे. तर इथे आपल्याला कॅल्क्युलेशन कोणकोणते आहेत. तर इथे आपल्याला पहिल्यांदा 3A काढायचं आहे. 3A काढायचं आहे. नंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. 3 मॅट्रिक्स एला मल्टिप्लाय करायचं आहे आणि नंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काढायचा आहे आणि नंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स एला 3 ने मल्टिप्लाय करायचं. तर इथे असे आपल्याला 4 कॅल्क्युलेशन करायचे आणि इट इज हे 3 ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 3A इक्वल टू 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए असं शो करायचे, प्रूव्ह करायचे. सोल्युशन. पहिल्यांदा आपण 3A काढून घेऊ. 3A 3 नी मल्टिप्लाय करायचे मॅट्रिक्सला. एव्हरी एलिमेंटला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचे. प्रत्येक एलिमेंटला प्रत्येक नंबरला 3 ने आपल्याला गुणायचं आहे. 3 इंटू 1 3, 6, 3 इंटू -5, 3 इंटू 2 -9, 12, 3 इंटू -5 -15, 3 इंटू 4 12 and 3 इंटू 9 27. आणि ते ह्याची ऑर्डर बघा. या मॅट्रिक्सची 3/3, 3 रोज अँड 3 कॉलम. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 3A. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 3A म्हणजे रो आहेत त्याचे कॉलम करायचे, जे कॉलम आहेत त्याचे रोज करायचे. आणि हा फर्स्ट रो ह्याचा आपल्याला फर्स्ट कॉलम करायचा आहे. एलिमेंट्स 3, 6, -15, 3, 6, -15. सेकंड रो, सेकंड कॉलम 6, -9, 12, 15, 12 and 27. आणि ह्याला आपण आता इक्वेशन फर्स्ट म्हणू. ह्याची ऑर्डर बघा 3/3 आहे. इथे पण 3/3 आहे. 3 रोज 3 कॉलम. इथे सुद्धा 3 रोज 3 कॉलम. फक्त आपण रोज आणि कॉलम्स हे इंटरचेंज केले. त्यानंतर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काढायचा आहे. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. मग इथे परत काय करायचं आहे, जो रो आहे त्याचा कॉलम करायचा आहे. मॅट्रिक्स एचा 1, 2, 3 याचा कॉलम करायचा. 1, 2, -5, 2, -3, 4, 2, -3, 4, -5, 4, 9, -5, 4, 9. आता इथं हा स्क्वेअर मॅट्रिक्स असल्यामुळे ह्याचा ऑर्डर पण सेमच येणार आहे. 3/3, 3 कॉलम 3 रोज. ह्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. 3 इंटू 1, 2, -5, 2, -3, 4, -5, 4, 9. त्याला मल्टिप्लाय करू 3 ने. प्रत्येक एलिमेंटला 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू 1 3, 3 इंटू 2 6, 3 इंटू 5 15, 3 इंटू 2 6, 3 इंटू 3 -3, -9, 3 इंटू 4 12, -15, 12 and 27. हे 9 आहे. 9, 3 इंटू 9 27. त्याला इक्वेशन सेकंड मग. आता इथे 3 ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 3A हा मॅट्रिक्स आणि 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए हे आन्सर. हे आन्सर हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स बघा सेम आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बघायचे. 3, 3, 6, 6, -15, -15, 6, 6, -9, -9, 12, 12, -15, -15, 12, 12, 27, 27. आणि ऑर्डर पण सेम 3/3, 3 रोज अँड 3 कॉलम्स. मग फ्रॉम 1 and 2 ट्रान्सपोज ऑफ 3A इक्वल टू 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ ए. फ्रॉम 1 and 2 इथे 1 बघा आणि हा मॅट्रिक्स. दोन्ही मॅट्रिक्स सेम आहेत. हा मॅट्रिक्स सेम आहे. therefore LHS इक्वल टू RHS.